हॅलो एव्हरीवन, मी सुदर्शन बडे तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे एस बी क्लासेसमध्ये. तर या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत ग्राफिकल मेथड. तर लिनियर इक्वेशन्स ग्राफिकल मेथडनी कशा सॉल्व करायच्या हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी आपण एक सोपेसे उदाहरण घेतले आहे. तर लिनियर इक्वेशन्स आपण ग्राफवर कशी प्लॉट करायची हे सर्वात आधी पाहून घेऊया. तर लिनियर इक्वेशन ग्राफमध्ये प्लॉट करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी वायची व्हॅल्यू फाइंड करावं लागते. तर ती कशी फाइंड करायची, तर आपल्याकडे हे इक्वेशन दिलेले आहे 2x - y = 4. तर y शोधण्यासाठी आपण हा पार्ट राईट साईडला घेऊन जातो. तर त्यानंतर आपल्याकडे काय उरेल, -y = 4 - 2x. पॉझिटिव्ह होते, राईट साईडला आल्यामुळे निगेटिव्ह झाले. तर हे साईन पण आपल्याला नको आहे, आपल्याला फक्त वायची व्हॅल्यू पाहिजे आहे. निगेटिव्ह साईन राईट साईडला गेल्यामुळे पूर्ण राईट साईडचे साईन्स चेंज होणार. जे पॉझिटिव्ह होते ते निगेटिव्ह झाले, जे निगेटिव्ह होते ते पॉझिटिव्ह झाले. तर आपल्याला अशी करून वायची व्हॅल्यू मिळाली. तर याचा उपयोग कुठे होणार, त्यासाठी आपण हा टेबल बनवून घ्यायचा सर्वात आधी. त्याच्यामध्ये आपल्याकडे पाहिजेत टोटल 3 रोज आणि 4 कॉलम्स. फर्स्ट आपण एक्सची व्हॅल्यू काहीतरी घेऊन या इक्वेशनमध्ये मांडणार. समजा इथे आपण एक्सची व्हॅल्यू 1 मांडली इक्वेशनमध्ये, तर काय होणार, या आपल्या वायच्या इक्वेशनमध्ये जर एक्सची व्हॅल्यू 1 मांडली तर आपल्याला इथे 2 असेल, +2 -4 यांच्या ॲडिशनमुळे आपल्याला मिळतील -2. असं करून आपल्याला ग्राफवर प्लॉट करायसाठी एक्स वाय हे 2 पॉईंट्स मिळतील. लक्षात ठेवा, सर्वात आधी एक्सची व्हॅल्यू, नंतर वायची व्हॅल्यू. तर त्यानंतर आपण इथं कोणती पण व्हॅल्यू आपण एक्सची घेऊ शकतो, पण काय करावं, कधी पण छोटी व्हॅल्यू घ्यावी. छोटी व्हॅल्यू का घ्यावी, तर आपल्याला ग्राफमध्ये जवळजवळ पॉईंट्स मिळतील आणि ते पॉईंट्स व्यवस्थितपणे आपल्याला प्लॉट करता येतील. नंतर आपण एक्सची व्हॅल्यू समजा 2 घेतली, तर 2 × 2 = 4 आणि 4 ॲड केले -4मध्ये, तर आपल्याला 0 वायची व्हॅल्यू मिळेल. एक्सची व्हॅल्यू मांडायची, वायची व्हॅल्यू मिळून जाणार. एक्स 2 घेतला तर वाय 0 मिळेल. एक्स जर आपण 3 घेतला इथे, तर हे 6 होणार, 6 मधून 4 गेले, उरणार 2. असे करून आपल्याला 3 पॉईंट्स मिळाले. आता हे पॉईंट्स ग्राफवर प्लॉट करावं लागतात. तर ग्राफ कसा असेल सर्वात आधी पाहून घ्या. तुमच्याकडं ग्राफ पेज पाहिजे यासाठी. तर ग्राफवर आपल्याला एक्स आणि वाय ॲक्सिस सर्वात आधी ड्रॉ करून घ्यायचे. ग्राफ हा पेन्सिलने ड्रॉ करायचा आणि अशा पद्धतीने एक्स आणि वाय ॲक्सिस तुम्ही ड्रॉ करून घ्यायचे. यांच्या टिपला ॲरो करणं खूप महत्त्वाचं आहे. एक्स वाय ॲक्सिस झाल्यानंतर तुम्ही त्यामध्ये व्हॅल्यूज मांडून घ्यायच्या. माझा 1 सेंटीमीटर म्हणजे 1 युनिट आहे दोन्ही पण ॲक्सिसमध्ये. तुम्ही पण अशा पद्धतीने हे करायचं. तर या उदाहरणामध्ये आपल्याला हे 3 पॉईंट्स मिळाले. 3 पॉईंट्स आपल्याला या ग्राफवर प्लॉट करायचे. तर फर्स्ट पॉईंट आपला काय होता, तर आपला फर्स्ट पॉईंट होता 1 - 2. तर आपला हा ग्राफ आणि 1 कुठं आहे, हे राहिले आपले 1, हे राहिले -2, तर आपला पॉईंट इथे येणार. तर आपला पॉईंट तिथं मांडून घ्यायचा, त्याला नोटेशन द्यायचे. त्यानंतर सेकंड पॉईंट आपला कुठे होता, तर सेकंड पॉईंट होता आपला एक्सवर 2 आणि वायवर 0. हा एक्स आपला ॲक्सिस 2 आणि वाय 0 म्हणजे हीच लाईन. आपला सेकंड पॉईंट इथे येणार. सेकंड पॉईंट नंतर आपला थर्ड पॉईंट काय असेल, थर्ड पॉईंट होता आपला 3 आणि 2. एक्सवर 3, वायवर 2. एक्सवर हा 3, वायवर इकडे 2. थर्ड पॉईंट आपला इथे येणार. तर तिन्ही पॉईंट्स आपण ग्राफवर प्लॉट करून घेतल्यानंतर सर्वात महत्त्वाचं, ते एका लाईनमध्ये आलेत का नाही हे चेक करून घ्यायचं. त्यामधून एक लाईन ड्रॉ करायची.
लाईन ड्रॉ करून घ्यायची, त्यामधून एक लाईनला सुद्धा ॲरोज बनवा. त्यानंतर ती तिन्ही पॉईंट्समधून पास झाली की नाही ते खूप महत्त्वाचं आहे. तर पॉईंट्स जर तुम्ही कॅल्क्युलेशनमध्ये चूक केली, या लाईनमधून हे पॉईंट्स पास होणार नाहीत. हा झाला आपला ग्राफ. पण हा ग्राफ एवढ्यातच पूर्ण होईल का? नाही, कारण आपण स्केल लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. तर स्केल कशी लिहायची? स्केल अशा पद्धतीने पण लिहू शकता तुम्ही, किंवा XY ॲक्सिससाठी जर तुम्ही डिफरंट वेगवेगळे माप जर घेतले, आता मी इथे 1 सेंटीमीटर, हे जे 1 सेंटीमीटर आहे, असे एक ग्राफचा आणि असा एक ग्राफचं 1 सेंटीमीटर माप घेतले. त्यामुळे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट, आणि दोन्ही पण ॲक्सिसवर मी तेच माप घेतलेत. त्यामुळे ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट ऑन बोथ ॲक्सिस. अशा पद्धतीने स्केल लिहून घेऊ. किंवा तुम्ही जर एका ॲक्सिससाठी 2 सेंटीमीटर घेतलं आणि एका ॲक्सिससाठी 1 सेंटीमीटर घेतलं, तसं करू नका शक्यतो. वाटलं तर दोन्हीला सेमच घ्या, 2 सेंटीमीटर किंवा 1 सेंटीमीटर पर युनिटसाठी, जेणेकरून तुमचा ग्राफ शेपमध्ये दिसेल व्यवस्थित. तर ही झाली आपल्या इक्वेशनची लाईन. तर अशा पद्धतीने आपला हा एक्झाम्पल कंप्लीट झाले आहे. तर ग्राफमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे काय? तुम्ही स्केल एक लिहिणं महत्त्वाचं आहे. पॉईंट्सला नावं देणे, तिन्ही पॉईंट्स एका लाईनमध्ये आले पाहिजेत, नोटेशन असले पाहिजे. एक सायमल्टेनियस इक्वेशन या ग्राफमध्ये मांडून कसे सॉल्व करायचे ते पाहून घेणार आहोत. तर आपल्याकडे येथे आहे एक सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनमध्ये आपल्याकडे किती 2 लिनियर इक्वेशन्स असतात. तर ह्या बघा, आपल्या उदाहरणामध्ये 2 लिनियर इक्वेशन दिलेले आहेत. आपल्याला याचा ग्राफ काढायला सांगितला आहे. चला सुरू करूया. सर्वात प्रथम आपल्याला वायची व्हॅल्यू काढून घ्यायची. आता यामध्ये बारीबारीने दोन्ही इक्वेशनच्या वायच्या व्हॅल्यूज काढून घ्यायच्या, त्यांचा टेबल बनवायचा. तर इक्वेशन 1 आपली काय होती? x + y = 4. तर वायची व्हॅल्यू काय येणार? x आपले राईट साईडला जाणार, आणि त्यामुळे आपली y = 4 - x. तर राईट साईडला गेल्यामुळे मायनस साईन आले आपल्या एक्सला. पुन्हा एक टेबल बनवायचा. जसं आपण पहिल्या उदाहरणामध्ये टेबल बनवला, सेम तसाच टेबल बनवायचा, ज्यामध्ये एक्स वायच्या आपल्याला किमती मांडायच्या आहेत, आणि त्यामुळे आपल्याला कोऑर्डिनेट्स मिळणार, जिथे पॉईंट प्लॉट करायचा आहे. तर सर्वात प्रथम मी एक्सची व्हॅल्यू 1 घेतली, आणि 1 ह्या इक्वेशनमध्ये मांडल्यावर x = 1 जर मांडले, तर आपल्या 4मधून 1 गेला, उरले 3. तर असे करून फर्स्ट पॉईंट मिळाला. सेकंड x2 मांडला, 4मधून 2 गेले तर 2च उरले, माझ्याकडं पॉईंट मिळाला 2,2. आणि थर्ड एक्सला मी 3 मांडले, तर आपल्याला वायची व्हॅल्यू मिळाली 1. तर आता माझ्याकडं 3 पॉईंट झाले. आता यानंतर काय? यानंतर आपल्याकडं आहे इक्वेशन 2. तर इक्वेशन 2ला पण आपण सेम पद्धतीने वायची व्हॅल्यू फाइंड करायची. हे राईट साईडला जाणार, निगेटिव्ह साईन पण राईट साईडला जाणार, त्यामुळे आपल्याला एक वायची व्हॅल्यू मिळणार. तर वायची व्हॅल्यू आपल्याकडं काय आहे? y = -2 + 2x. तर याचा पण टेबल बनवून घ्यायचा. ज्यावेळेस आपण ग्राफिकल मेथडने सॉल्व करतो, तर आपल्याला दोन्ही इक्वेशनचे 2 सेपरेट टेबल मिळतील. त्या दोन्ही टेबलमध्ये व्हॅल्यू मांडायची एक्सची. आता एक्स इथे पण मी 1च घेतला, कारण सोपा वाटला. जेथे आपल्याला पॉईंटचा किंवा फ्रॅक्शन काही बनणार नाही, सोपी व्हॅल्यू मिळेल, तीच आपण एक्स आणि वायमध्ये मांडायची. तर फर्स्ट पॉईंट आपल्याला मिळाला 1, 0. सेकंड पॉईंट मिळाला 2, 2. ठीक आहे. आता यामध्ये हा 2 आणि हा 2 सेम आहे. आपल्याला येथेच आधीच उत्तर माहीत झाले की हे सोल्युशन आहे आपल्या या क्वेश्चनचं.
पण तरी पण पुढे क्वेश्चन सोडवणं गरजेचं आहे. मी एक्सला पुन्हा 0 मांडलं, कारण 3 जर घेतलं असतं तर आपल्या व्हॅल्यूज थोड्या निगेटिव्हमध्ये जास्त गेल्या असत्या. तर त्यामुळे मी एक्सला 0 घेऊन पाहिलं. तर आपलं पॉईंट्स मिळाले 0 - 2. त्याचा ग्राफ कसा बनेल? तर यामध्ये मी तिन्ही पॉईंट्स मांडून घेतले. फर्स्ट इक्वेशनचे हे आहेत पॉईंट्स आपल्याला 1, 3. एक्स ॲक्सिसचा 1 आणि वाय ॲक्सिसचा 3. तर हा आहे आपला पॉईंट. नंतर 2, 2. हा 2 आणि हा 2. एक्सचा 2, वायचा 2 आणि 3, 1. हा 3, 1. तर अशी आपल्या ह्या इक्वेशन 1ची लाईन बनली आहे. आणि सेकंड इक्वेशनची हे पहा, हे तिन्ही पॉईंट्स आपण मांडून घेतलेत. सर्वात आधी x1 आणि y तर 0च आहे, म्हणजे आपला हा राहिला फर्स्ट पॉईंट आलेला. सेकंड पॉईंट आहे आपल्याकडं 2, 2. 2, 2 हा 2, 2 पॉईंट. आणि थर्ड पॉईंट आहे 0 - 2 हा राहिला. तर हे 2 इक्वेशन ज्यावेळेस येतील त्यावेळेस आपले ते लाईन्स एकमेकांना क्रॉस करतील. ज्या पॉईंटला हे लाईन्स क्रॉस करतात ते आपले सोल्युशन असेल. या एक्झाम्पलमध्ये आपले 2, 2ला ह्या लाईन्सनी क्रॉस केलं, तर आपले सोल्युशन काय असेल? 2, 2. तर सोल्युशन पण लिहून घ्यायचं. स्केल ग्राफमध्ये आपण काय काय लिहिलेलं आहे? स्केल महत्त्वाची आहे. या पॉईंट्सला तुम्ही पॉईंट्स लिहून घेणे, कोऑर्डिनेट्स खूप महत्त्वाचे आहेत ग्राफमध्ये. त्याचं सोल्युशन फायनलला असं लिहून घ्यायचं तुम्ही. ज्या पॉईंटला ग्राफमध्ये ह्या लाईन्स क्रॉस करतील तो पॉईंट म्हणजे तुमचे एक्झाम्पलचे सोल्युशन आहे. आता मी याआधी सांगितलं तुम्हाला, जर काही कॉम्प्लेक्स इक्वेशन्स आले जरा जास्तच अवघड, ज्यामध्ये आपण वायची व्हॅल्यू काढताना ते फ्रॅक्शनमध्ये बनत असेल, त्यावेळेस आपल्याला व्हॅल्यूज खूप मोघम घेऊन चालत नाहीत. त्याने काय होणार, तुम्हाला असा एखादा फ्रॅक्शनचा भाग मिळेल. थोडा विचार करा, हा पॉईंट तुम्ही ग्राफवर कसा मांडताल? म्हणून तुमचा ग्राफ चुकण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. तर असे फ्रॅक्शन तुम्ही बिलकुल बनवू नका. टेबल जितका सिंपल आणि सिंगल नंबरचा बनेल तेवढं चांगलं आहे सॉल्विंगसाठी. आणि त्यासाठी तुम्ही एक्सची व्हॅल्यू कोणतीही पण घेऊन पहा, खाली फ्रॅक्शन तर येत नाही ना, हे खूप महत्त्वाचं आहे. ही आहे आपली प्रॅक्टिस सेट. आणि क्वेश्चन 1 हा खूप सोपा आहे, तो होमवर्कसाठी तुम्हाला. क्वेश्चन 2 यामध्ये पण खूप सोपे एक्झाम्पल्स आहेत. यामध्ये पण तुम्ही टेबल बनवायचा, वायची व्हॅल्यू फाइंड करायची, एक्सची व्हॅल्यू पुट करायची आपण टेबलमध्ये रँडमली. तर हा एक्स राईट साईडला जाणार. आपले इक्वेशनचं काय होणार? y = -x. तर अशा पद्धतीने आपल्याला वायची व्हॅल्यू मिळणार. सेकंड इक्वेशनमध्ये पण सेम होणार, लेफ्ट साईडचे राईट साईडला जाणार. त्यामुळे आपल्याकडं -yची व्हॅल्यू येईल -x. जर तुम्ही ह्याची साईन लेफ्टचे राईटला नेले तर -4 + x होणार. अशा पद्धतीने तुम्हाला वायच्या व्हॅल्यूज मिळून जाणार. तुम्ही एक्सची व्हॅल्यू रँडमली पुट करून पाहायची, ट्राय करायचं. फ्रॅक्शन बनता कामा नये. फ्रॅक्शनमध्ये व्हॅल्यू आल्यास तुम्हाला ग्राफमध्ये पुट करण्यास खूप अवघड जाणार. तर सेकंड इक्वेशन पण खूप सोपे आहे, त्याच पद्धतीने सॉल्व करायचे, जास्त काही नाही. तर ह्या इक्वेशनला स्टार दिले आहे. हा थोडा किचकट क्वेश्चन आहे, तर हा क्वेश्चन आपण येथे घेणार आहेत. तर या इक्वेशनमध्ये वायची व्हॅल्यू फ्रॅक्शनमध्ये आली आहे. तर हे घेतले आपण इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे आपल्याकडं? 2x - 3y = 4. तर यामध्ये अवघड काय आहे? तर आपण ज्यावेळेस हे राईट साईडला घेऊन जाऊ त्यावेळेस आपल्याला -4 + 2x मिळेल. आणि ज्यावेळेस आपण 3 राईट साईडला घेऊन जाऊ त्यावेळेस ते फ्रॅक्शनला येणार.
आता फ्रॅक्शनला आल्यामुळे आपल्याला इथं व्हॅल्यू खूप काळजीपूर्वक निवडावी लागते आणि त्या व्हॅल्यूज टेबलमध्ये मांडायच्या आहे अशा प्रकारे. मी यामध्ये तुम्हाला फक्त टेबल बनवून दिला आहे. ग्राफ्स तुम्ही बनवायचे आणि तुम्हाला ग्राफ बरोबर आला का नाही तो कसा चेक करायचा ते पण दाखवणार आहे यामध्येच. एक्सची व्हॅल्यू मांडायची. मी 2 मांडली. 2 जर इथे मांडले तर हे 4 होणार. पॉझिटिव्ह 4 आणि निगेटिव्ह 4 कॅन्सल आउट करून 0 होणार. थोडक्यात काय होणार 0 डिवाइड बाय 3 तर इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने फर्स्ट पॉईंट आपल्याला मिळाला 2,0. सेकंड पॉईंट आपल्याकडं काय आहे -1 -2. थर्ड पॉईंट मी घेतला आहे -4. -4 म्हटल्यामुळे काय झाले -8 झाले आणि -4 -8 प्लस -4 आपल्याकडं -12 झाले. 12ला 3ने डिवाइड केले त्यामुळे आपल्याकडं मिळाले -4 -4 -4. तर अशा प्रकारे आपण इक्वेशन 1 साठीचा टेबल कंप्लीट केला आहे. तर इक्वेशन 2 यासाठी आपण एक टेबल बनवूया. तर हे आहे आपले इक्वेशन 2. 3y - x इज इक्वल टू 4. आता यामध्ये एक्सची आणि वायची पोझिशन वेगळी आहे पण काळजी करण्याची गरज नाही. आपण वायचीच व्हॅल्यू फाइंड करणार आहे. -x ह्या बाजूला गेले तर पॉझिटिव्ह झाले आणि 3 ह्या बाजूला गेल्यावर फ्रॅक्शनमध्ये आला आणि ही व्हॅल्यू फ्रॅक्शनमध्ये आहे. यामध्ये पण आपल्याला काळजीपूर्वक घ्यावं लागतील. जर आपण ती गरज नसताना चुकीची व्हॅल्यू जर एक्सची घेतली तर आपलं टेबलमध्ये एखादी व्हॅल्यू फ्रॅक्शनची येईन ती ग्राफमध्ये प्लॉट करता येणार नाही. तर हा आहे इक्वेशन 2 साठीचा टेबल. तर एक्सची व्हॅल्यू मी सुरुवातीला -1 घेतली. 3 होणार इथे 3 एके 3 1 मिळालं म्हणजे फर्स्ट पॉईंट झाला आपला -1 1. सेकंड पॉईंट मी व्हॅल्यू घेतली 2 तर 2 2 असं करून आपल्याला सेकंड पॉईंट मिळाला 2,2. आणि थर्ड पॉईंट आपल्याकडं आहे मी 5 घेतली व्हॅल्यू. वायची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 3. थर्ड पॉईंट आला 5,3. तर आपण या इक्वेशनसाठीचा ग्राफ बघणार आहोत. आता ग्राफ कसा पाहायचा फोन किंवा तुमच्याकडे जे डिव्हाइस असेल त्यामध्ये ग्राफ प्लॉटर म्हणून सर्च करा गुगलवर आणि हे एक ग्राफिकल कॅल्क्युलेटर ओपन होईल. त्यामध्ये सिम्पली तुमच्या इक्वेशन पुट करायच्या. तर विद्यार्थी मित्रांनो आपण आत्ताच पाहिलेल्या क्वेश्चन 6चे हा ग्राफ आहे. हा तुम्ही चेक करण्यासाठी तुमचे ॲन्सर बरोबर आहेत की नाही किंवा तुमचा ग्राफ बरोबर दिसतोय का नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही या वेबसाईटचा यूज करू शकता. ज्या ठिकाणी हा क्रॉस सेक्शन बनेल ते तुमचे ॲन्सर असेल. तर आता यामध्ये आपला पॉईंट 8,4 एकमेकांना इंटरसेक्ट करतोय आणि हे आपल्या क्वेश्चन 6चे ॲन्सर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आपल्याकडं काय आहे ॲक्टिव्हिटी डिस्कस करण्यासाठी. आता यामध्ये आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे बघा. ज्यावेळेस आपण पॉईंट्स काढतो पॉईंट्स पण मिळत आहेत आणि ते जर ग्राफवर प्लॉट केले तर एकच लाईन बनते. असं का झालं बरं? जर असं क्वेश्चन आला तर तुम्ही सॉल्व करू शकत नाही. कारण ज्या वेळेस अशा प्रकारचं तुम्हाला इक्वेशन मिळेल जर अशा प्रकारची इक्वेशन आल्या तर आपण काय समजून घ्यायचं एक तर त्या एकमेकांना कम्प्लिटली ओव्हरलॅप करत असतील म्हणजे त्यांचे सारेच जे जे पॉईंट मिळतील ते सारेच त्यांचे सोल्युशन असणार आणि किंवा ती एकच लाईन असू शकते. एका लाईनचे 2 इक्वेशन्ससुद्धा असू शकतात. त्यामुळे आपण अशा प्रकारचे एक्झाम्पल्स सॉल्व करू शकत नाहीत कोणत्याच मेथडने. ना क्रॅमर्स रूलने ना सिम्प्लेक्स मेथडने हे एक्झाम्पल सॉल्व होत नाहीत. तसंच हे पण एक एक्झाम्पल आहे. तुम्हाला वाटत असेल सोडवण्यासारखं आहे पण नाही हे सोडवता येणार नाही.
तुम्ही ज्यावेळेस सोडवायला जाणार त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारच्या ग्राफमध्ये लाईन्स मिळतील. तर यातून आपल्याला काय समजलं, तर हे इक्वेशन्स ह्या लाईन्स एकमेकांना कधी क्रॉसच करणार नाहीत. त्या पॅरलल लाईन्स आहेत. म्हणजे या इक्वेशनसाठी काही सोल्युशनच नाही. पॅरलल लाईन्स नेव्हर मीट्स. तर ह्या फक्त सोबत चालणार पण कधी भेटणार नाही. म्हणजे त्यामुळं तुम्हाला एक सोल्युशन मिळणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये हेच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण क्रॅमर्स रूल पाहणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय. थँक्यू.